नमस्कार, मी पूनम. तुमचं पूनम किचन ब्लॉग या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत तोंडाची चव वाढवणारी अशी ताकाची कढी. तर ताकाची कढी मी कशा प्रकारे बनवते ते तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि छान अशी कमेंट करा. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघतात तेही कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. तर आपण आता रेसिपी बनवायला घेऊया. चला तर मग रेसिपी बनवूया. तर बघा, मी इथं अर्धा लिटर ताक घेतला आहे. हे ताक आंबट आहे आणि ताकाची कढी बनवण्याचा फायदे पण खूप आहे. आपल्या तोंडाला चव नसेल तर आपण कढी पिऊ शकतो, खिचडी सोबत खाऊ शकतो, भाकरी सोबत खाऊ शकतो. तर आता आपण लागणारं साहित्य बघूया. तर इथं मी घेतलाय कढीपत्ता, लसण, मिरच्या, दगडी फूल, कोथिंबीर आणि हिंग. तर इथं मी घेणार आहे 2 चमचे बेसन पीठ. इथं 2 चमचे बेसन पीठ घ्यायचंय. त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला त्याचा घोळ तयार करायचा आहे. एकही गाठ राहिले नाही पाहिजे असं आपल्याला चांगला घोळ बनवून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित फेटून घेऊ आपण ते. बघा, इथं असा गोळ बनवून घेतलेला आहे मी. आता तो गोळ आपल्याला ताकमध्ये ऍड करायचा आहे. तर या ताकमध्ये आपण ऍड करून घेऊ. थोडं पाणी टाकून घेऊ. त्याला मिक्स करून घेऊ चांगलं. आता त्यामध्ये हळद टाकू. ते पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. सोबतच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय. आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. सर्व एकजीव झालं पाहिजे. तर चला आता कढी बनवायला घेऊ. तर बघा, इथं गॅसवर मी कढई तापवायला ठेवली होती. आता त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ. कढीला जास्त तेल लागत नाही, थोडंच तेलामध्ये कढी होते. तर आता आपण फोडणी देऊ. तर इथं मी जिरं घेतलंय, राई टाकलीये, थोडासा हिंग टाकायचा, चव छान येते. कढीपत्ता टाकलाय. आता याला छान परतवून घ्यायचंय आपल्याला. त्यामध्ये आपण लसण टाकलाय. आता छान परतवून घेऊया. जास्त आपल्याला इथं जाळायचं नाहीये, करपू द्यायचं नाही. आता यासोबतच मिरच्या पण टाकून घेऊ. एकदम सोपी, झटपट आणि एकदम चविष्ट बनणारी अशी कढीची रेसिपी आहे. तुम्ही नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तर आता इथं आपली चांगली फोडणी बसली आहे. त्यामध्ये आता आपण ताक ऍड करून घेऊया. तर अशा प्रकारे ताक ऍड करून घ्यायचंय. गॅस हा स्लो ठेवायचा आहे, नाहीतर आपली कढी फुटू शकते. तर आपली कढी फुटू नये म्हणून व्यवस्थित आपल्याला ही कंटिन्यू सतत ढवळत राहायची. कढीला अशीच सोडून द्यायची नाही, ही कंटिन्यू सतत ढवळत राहायची. तर आता मी इथं ग्लासभर पाणी वरतून घेतलेलं आहे. मला बस झाली एवढी कढी. तुम्ही बघू शकता की तुम्हाला किती घट्ट, किती दाटसर, किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही घेऊ शकतात. तर आता ह्या कढीला आपण कंटिन्यू ढवळत राहणार आहोत. कढीला जर आपण ढवळत नाही राहिलो तर आपली कढी फुटण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यासाठी कंटिन्यू हात चालू ठेवायचा आपल्याला आणि गॅस हा स्लो ठेवायचा. तर इथं बघा, मी जे दगडी फूल घेतलं होतं ते असं 2 याच्यात तोडून टाकून दिलेलं आहे कढीमध्ये. याच्याने इतकी छान चव येते ना कढीला, खूप छान. जर कुणाला घरात सर्दी झालेली असेल, बरं वाटत नसेल, तोंडाला चव नसेल, तर तुम्ही ही कढी एक वेळा नक्की बनवून द्या. ती व्यक्तीच्या तोंडाला चव येते म्हणजे येते. खूप छान गरम गरम प्या आणि एकदम छान लागते. भातासोबत, खिचडीसोबत, फुनक्यांसोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत, तुम्ही कशासोबतही ही कढी एन्जॉय करू शकतात. तर बघा, कढीला आपल्याला चांगल्या 2 उकळी येऊ द्यायच्या आहे. कारण आपण त्यामध्ये बेसन घातलेलं असतं, ते बेसन चांगलं शिजलं गेलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला 2 ते 3 उकळ येईल एवढी कढी शिजवून घ्यायची. एकदम कच्ची पण कढी ठेवायची नाही, ती टेस्टी लागत नाही. त्यासाठी व्यवस्थित आपल्याला शिजवू द्यायची. तर बघा, इथं आपली कढीला जवळपास उकळ आली आहे.
त्यामध्ये आता मी कोथिंबीर ऍड करून घेते. मस्त हिरवागार कोथिंबीर कापून ऍड करा. अजून टेस्ट एनहान्स होते, एकदम छान लागते. तुम्ही नक्की अशा प्रकारे कढी बनवून बघा. ना वाटण करण्याची गरज आहे ना काहीच नाही झंझट. एकदम झटकीफट आपली इथं कढी रेडी होते. तर बघा छान अशी उकड फुटली कढीला आणि एकदम स्लो गॅसवर आपली ही कढी होत आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्ही कशी कढी बनवतात. आपण एक वेळा मसाल्याची कढी पण व्हिडिओ बनवून अपलोड नक्की करू. मसाल्याची पण कढी बनते. तर इथं आपली कढी एकदम बनवून रेडी झालेली आहे. आता आपण एका भांड्यामध्ये कढी काढून घेऊ आणि मी तुम्हाला दाखवते किती छान अशी आपली कढी दिसत आहे. तर ही कढी एकदम छान लागते खायला आणि तुम्ही 2 ते 3 दिवस आरामात ही कढी एन्जॉय करू शकतात. तर आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.